नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री तुकाराम मुंडे या विभागाचे फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन आयुक्त झाल्यापासून ज्या विभागाचं अस्तित्व महाराष्ट्राला दिसायला लागलंय त्या विभागाने केलेली ही कारवाई आहे. मोठीच कारवाई आहे आणि सिया गोयलच्या कुटुंबियांची संबंधित असलेली ही कारवाई आम्ही ब्रेक करतोय. कारण एकतर एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य हे दोनच बाबी असतात की जे डिफाईन करतात. हे माझं जीवन जगण्याचं सूत्र आहे. एक, तुमचे मित्र कोण आहेत. दोन, तुमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाशी तुम्ही किती प्रामाणिक आहात. मला ही पॅरामीटर्स गोयल कुटुंबांशी लावायची नाहीयेत. मी वैयक्तिक पातळीवरचे संदर्भ तुम्हाला दिले. त्यासोबत आणखीन एक मोठी आम्ही बातमी ब्रेक करतोय. तीही अर्थातच सिया गोयल केसच्या प्रकरणाशी निगडीत आहे आणि त्यामुळे त्यातले प्रत्येक छोटे मोठे तपशील जे आजपर्यंत आम्ही अनेक प्रकरणामध्ये महाराष्ट्राला सांगितले, दुर्दैवी संतोष देशमुख यांचा खून असेल, त्यानंतर वाल्मिक कराडच्या सगळ्या भानगडी असतील, मग भोंदू कराडचं प्रकरण असेल, पुण्यामध्ये झालेले दुर्दैवी हुंडाबळीच्या घटना असतील आणि आता सिया गोयलचं प्रकरण असेल, यातली प्रत्येक बातमी महाराष्ट्र आमच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती बघतोय. श्री तुकाराम मुंडे यांच्या विभागानं गोयल कुटुंबांच्या विरोधामध्ये काय ऍक्शन घेतली हे मी सांगणारच आहे. अर्थात त्यासाठी या ज्या पद्धतीच्या आम्ही बातम्या महाराष्ट्राला ब्रेक करतोय त्यासाठी नीट अभ्यास करून हे मुद्दे तुमच्यासमोर मांडतोय. तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला इथे अशा पद्धतीच्या बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यामुळे तुम्ही ह्या बातम्यांना सबस्क्राईब करा चॅनल. सो लोहगड प्रकरणामध्ये सिया गोयलच्या एक मोठी अपडेट आहे. या सिया गोयलच्या प्रकरणामध्ये आणखीन एका प्रकरणाचा गुंता उघडकीस आलाय. तो गुंता काय आहे तर आधी सिया आणि चेतननी 3 ऑप्शन शोधले होते. नंबर 1, केतनला स्लो पॉइझन द्यायचं. नंबर 2, स्लो पॉइझन द्यायच्या आधी त्यांनी कॉन्ट्रॅक्ट किलर पण शोधला. त्या कॉन्ट्रॅक्ट किलर बरोबर त्यांचं जे संभाषण झालं ते ज्या हॉटेलमध्ये झालं त्या हॉटेलमधले सीसीटीव्ही आणि महत्वाचं म्हणजे तो जो कॉन्ट्रॅक्ट किलर आहे तो पोलिसांनी शोधून काढलाय. त्याचं धाडस झालं नाही आणि तो एक मोठा साक्षीदार. पण कॉन्ट्रॅक्ट किलर तयार झाला नाही. स्लो पॉइझन मध्ये धोके आहेत. मग त्याला अशा स्वरूपाची शारीरिक इजा करायची की त्यामुळे तो बेडरिडन व्हावा. अशा सगळ्या कल्पना ज्या वेळेला मागं पडल्या त्याच्यानंतर कल्पना सुचली की केतनला लोहगडावरती ढकलून द्यायचं. ही काय अचानक सुचलेली कल्पना नाही आहे. यासाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सर्च केल्यानंतर त्यांना मार्च 2025 मध्ये घडलेली एक घटना लोहगडावरची त्यांच्या वाचण्यात आली. जिथेही घटना घडली त्या ठिकाणातनं जाऊन यांनी त्याची रेकी केली. हे महाराष्ट्राला मी पहिल्यांदा सांगतो. आता ती घटना पण ब्रेक करणार आहे आणि अर्थातच श्री तुकाराम मुंडे यांच्या एफडीनं गोयल कुटुंबावरती काय कारवाई केली तेही महाराष्ट्राला कळणार आहे. पण हे फार महत्वाचं आहे. 2 तासाच्या जापानी व्हिडिओचं यांनी पारायण केलं. त्या जापानी व्हिडिओमध्ये पोलिसांच्या इन्क्वायरी दरम्यान शांत कसं राहायचं, पोलिसांच्या प्रश्नाला उत्तरं कशी द्यायची, याचं गोयल म्हणजे सिया आणि चेतन या दोघांनी पारायण केली. ते व्हिडिओ आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पण ज्या एका घटनेपासनं सियाला आणि चेतनला प्रेरणा मिळाली ती घटना कशी घडली मी त्यातल्या कुटुंबाचं नाव सांगणार नाही कारण ते आहेत माझ्याकडे, पण ते तपासाचा भाग आहे. एक 21 वर्षाची मुलगी आहे, सांगवी पिंपरी चिंचवड मधली ती मूळची रहिवाशी, पण तसं त्याचं मूळ तिचं गाव लातूर आहे असं म्हणतं. घटनेची तारीख आहे 18 मार्च 2025. घटना घडली आहे लोहगड किल्ल्यावरती. 18 मार्चला ही 21 वर्षाची तरुणी कॉलेजला जात असल्याचं सांगून बाहेर पडली. सकाळी सुमारे 8:56 ते 9च्या दरम्यान ती लोहगडच्या तिकीट काउंटर मधल्या सीसीटीव्ही मध्ये एकटीच दिसली. त्यानंतर ती बेपत्ता झाली. पोलीस, नातेवाईक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं शोध मोहीम सापडली. सुमारे 48 तासांनी तिचा मृतदेह गडाच्या पायथ्याशी झाडाझुडपात आढळला,
ज्या ठिकाणी केतनचा मृतदेह सापडला, याची सिया आणि चेतननं रेकी केली. हे महाराष्ट्राला पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह कळतं. कारण पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट किलर फेल गेला, मग स्लो पॉयझनचा मुद्दा फेल गेला, मग त्याला बेड रिडन करण्याचा मुद्दा तो आपल्या कामाचा नाही असं लक्षात आल्यानंतर त्याला कसं हटवता येईल त्यावेळेला हे प्रकरण त्यांच्या वाचण्यात आलं. त्याने तिथे जाऊन रेकी केली. ज्यावेळेला ही 21 वर्षाची तरुणी अशा पद्धतीनं तिचा मृतदेह सापडला, सुरुवातीला पोलिसांनी हत्या की आत्महत्या ह्या दोन्ही शक्यता तपासल्या. नंतर समोर आलेली सीसीटीव्ही तपास आणि प्राथमिक माहितीनुसार तिने गडावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी व्यक्त केला. राईट. त्यामुळं ही जी मुलगी LLBच्या 3ऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती, ती आजारपणामुळे परीक्षा देऊ शकली नाही असं म्हणून आणि त्यातून आलेल्या नैराश्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळं तिने हे कृत्य केलं असं समजून पोलिसांनी सध्या हा तपास थांबवला होता. पण आता बहुधा असं दिसतंय की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वाटते की ह्याही प्रकरणाची समूळ चौकशी व्हायला हवी. त्या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे. ही जी 22 वर्षाची 21 वर्षाची विद्यार्थिनी आहे, ती नेहमीप्रमाणे घरच्यांना कॉलेजला जात असल्याचं सांगून बाहेर पडली होती. पण ती कॉलेजला न जाता थेट लोणावळ्याजवळच्या लोहगड किल्ल्यावरती पोहोचली आणि तिथून 48 तासानंतर लोणावळ्याच्या प्रसिद्ध शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेदरम्यान अतिशय खोल दरीत आणि पायथ्याशी असलेल्या झाडाझुडपामध्ये मानसीचा मृतदेह शोधला. ही त्यांची प्रेरणा होती. आता ह्या प्रकरणाबद्दल संशय असा आहे की खरोखरच त्या मुलीने आत्महत्या केली होती की तिचा खून होता. सो त्याही दिशेनं ह्या सिया गोयलच्या प्रकरणानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. हे प्रकरण किती मोठं आहे, त्याची व्याप्ती किती मोठी आहे लक्षात घ्या. कुठून तिला प्रेरणा मिळाली तर ती कुठल्या सिरियलमधनं नाही मिळाली, याच्यातनं मिळाली आहे, ज्याच्यातनं हे सगळं झालंय. आणि आता मी तुम्हाला तरी तुकाराम मुंडे यांच्या FDनं केलेली कारवाई सांगतो की जी आज झालीय. सिया गोयलच्या वडिलांच्या कंपनीवरती अशा पद्धतीनं ही ऍक्शन घेण्यात आली. ती ऍक्शन घेतली कारण श्री मुंडे आल्यानंतर सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र कॅम्पेन सुरू आहे. 14 जुलै 2026ला अन्न आणि औषध प्रशासन पुणे विभाग झोन 1 यांच्या पथकानं मार्केट यार्ड पुणे इथल्या मेसर्स PG गोयल अँड कंपनी या फर्मवर अचानक धाड टाकली. सिया गोयलच्या वडिलांची कंपनी. या कारवाई दरम्यान हा जो फर्म आहे हा वैध परवान्याशिवाय नोंदणीशिवाय व्यवसाय करत असल्याचं आणि अन्न सुरक्षा मानकाचं उल्लंघन करत असल्याचं लक्षात आलं. मी जर तुम्हाला नीट क्लिअर करतो. एक ठिकाणी त्यांच्या कंपनीला व्यवसाय करण्याचा परवाना होता, A ठिकाणी. त्यांचा व्यवसाय C ठिकाणी सुरू होता. कंपनीचा नियम असा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी तो व्यवसाय करतात त्याच ठिकाणचा तुम्हाला परवाना हवा, त्याचं मॉडिफिकेशन व्हायला हवं. रूल क्रमांक 1 जो त्यांनी मोडला, म्हणजे जिथे त्यांना परवानाच नव्हता तिथं त्यांचा व्यवसाय सुरू होता. FDA पुणे झोनच्या अधिकाऱ्यांनी मेसर्स BG गोयल अँड कंपनी 348 मार्केट यार्ड पुणे याच्यावरती फक्त याच कारणामुळे कारवाई केलेली नाही, तर पुढं बघा. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एकूण 4 प्रकारच्या अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले. त्याच्यामध्ये हळद पावडर जो संत ब्रँडचा आहे त्याच्यात 598 किलो, किंमत 1,79,400. हळद पावडर आहे साधू ब्रँड जो 1,258 किलोचा आहे, त्याची किंमत आहे 3,14,500. तीळ आहे ग्रीन लीफ ब्रँड, तो 538 किलो आहे, किंमत आहे 80,700. सोया मिनी चंक्स आहे मधुर ब्रँडचा, तो आहे 1,778 किलो, त्याची किंमत आहे 2,40,030. असा एकूण साठा सिया गोयलच्या वडिलांच्या कंपनीतनं 4,172 किलो जप्त केला. त्याची एकूण किंमत आहे 8,14,630. आणि आता ह्या मंडळींना स्टॉप बिझनेस व्यवसाय करता येणार नाही, कारण तशी नोटीस त्यांना बजावली, जोपर्यंत तुम्ही ह्या सगळ्यांची पूर्तता करणार नाही. परवान्याशिवाय व्यवसाय करता येणार नाही. फर्मकडे व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेला अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणी नव्हती. लेबलचं उल्लंघन झालं. पॅकिंगवरती नियमानुसार आवश्यक दिलेली माहिती नव्हती. असुरक्षिततेचा संशय आहे. सदर अन्नपदार्थ कमी दर्जाचे सबस्टँडर्ड्स आणि आरोग्यासाठी असुरक्षित असल्याचा प्राथमिक संशय आहे. आणि मग श्री तुकाराम मुंडे यांची जी टीम होती त्याच्यात KL सोनकांबळे आणि प्रतीक जाधव, श्री निलेश कोसे, संयुक्त आयुक्त आहेत अन्नचे श्री DW भोगावडे, या सगळ्यांनी मिळून ही कारवाई केली. आणि त्याच्यातनं मग हळद पावडर,
तीळ, सोयाबीनी चंक्स असं सगळं जप्त करून त्यांच्या प्रकरणामध्ये त्यांना आता सांगितले की तुम्हाला व्यवसाय करता येणार नाही. स्टॉप बिझनेसची ऑर्डर सिया गोयलच्या वडिलांच्या कंपनीला देण्यात आलेली आहे. सार्वजनिक नोंदीमध्ये असं दिसतं आहे की प्रवीण गोयल हे जे आहेत हे सुरुवातीला सिया गोयलला निर्दोष मानत होते, आमची मुलगी अशी करूच शकत नाही म्हणत होते. पण आता हळूहळू सियाचे जे काही वेगवेगळे कारनामे बाहेर येत आहेत त्याच्यानंतर गोयल कुटुंबांना मोठा धक्काच आहे. म्हणजे सियानी आपल्या आईवडिलांना पण खोटं बोललं असं म्हणतात की ती मुळात 12वी नापास होती. ती पास असल्याचं तिने सांगितलं. शहरातल्या 2 महाविद्यालयामध्ये तिचे ऍडमिशनचे कागदपत्र जेव्हा तपासली गेली त्यावेळेला ती 12वी नापास निघाली. आणि त्या मुलीनं फर्स्ट इयर करते, मी सेकंड इयर करते असं म्हणत म्हणत तब्बल 2 वर्ष घर ते महाविद्यालय असा प्रवास केला. हे इतकं इंटरेस्टिंग प्रकरण आहे. आणि म्हणून काही लोकांना वाटेल की यातले इतके तपशील आम्ही खोलवर का सांगतोय, कारण अलीकडच्या काळातलं अतिशय गुंतागुंतीचं आणि त्यातला एक तरुण मुलगा गेला हो. त्याच्या आईचे काल त्या छोट्याशा मुलाला तिच्या दृष्टीने छोटाच आयुष्यभर त्या मुलाला हात फिरवून ती जी मायेनं केतनची आई बोलतीये ते बघून अक्षरशः गलबलून यायला लागतं. काल त्यांच्या घरामध्ये मी केतनचे फोटो बघितले, मला फार वाईट वाटलं. आजोबा त्याचे गेले. तर एक हसतं खेळतं कुटुंब, त्यांचा काही दोष नाही ह्या प्रकरणाशी, ते बिचारे आज दुःखात आहेत. म्हणून ह्या प्रकरणातले प्रत्येक छोटे मोठे तपशील महाराष्ट्रानं समजून घ्यायला हवे, ते समजून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नात तुमची एकच अपेक्षा असते तुमच्याकडनं की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा की कितीही गुंतागुंतीचे मुद्दे असू द्या, अधिकृत सत्याच्या जवळ जाणारीच माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. थांबूया इथे. थँक्यू सो मच. गुड नाईट.